ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 2 सद्गुरु वंदन. द्वैताद्वैताचा मथितार्थ भाग 1. ओव्या आहेत 61 आणि 62. सद्गुरु वंदितयाही ठाव उरो नेदी. वंदन करणाऱ्यालाही वेगळेपणे उरू देत नाहीत. त्यामुळे यांना पाहायला गेल्यावर आपल्याकडे असणारे वंद्य आणि वंदक असे भाव पूर्णपणे नाहीसे झाले. त्यामुळे आपण द्वैताची भाषा सोडून श्री गुरु वंदिला. द्वैताची भाषा सोडून देऊन आपण श्री गुरूंना नमन केलं आहे असं ज्ञानदेवांनी सांगितलं. त्यांनी 47व्या ओवीपासून गुरु शिष्य हे द्वैतच कसं असत नाही ते विविध दृष्टांतांनी समजावून दिलं. या सर्व बोलण्याचा मथितार्थ काय ते ज्ञानदेव या ओवीत सांगत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, म्हणून शिष्य आणि गुरुनाथू या दोहोंचा शब्द अर्थू श्री गुरुची परी होतू दोहो ठाई. म्हणून शिष्य आणि गुरु या दोन शब्दांचा अर्थ एकच आहे, तो म्हणजे श्री गुरु. की सुवर्ण आणि लेणे वसती एके सुवर्णे वसते चंद्र चांदिणे चंद्रेची जेवी. सुवर्ण आणि लेणे मिळून एका सुवर्णातच राहत असते. चंद्र आणि चांदणे एका चंद्रातच नांदत असते. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, म्हणून या शिष्य आणि गुरुनाथ दोहोंचाही अर्थ श्री गुरुच. एक श्री गुरुच होती दोहो ठाया स्वभावे भोगाया निजानंद. सुवर्ण आणिक सुवर्णालंकार नांदती साचार सुवर्णीच. किंवा चंद्र आणि चंद्रिका ही दोन राहती अभिन्नपणे जैसी. श्री गुरु एकपण व अनेकपण अशा विरुद्ध धर्मांना आपल्या ठिकाणी नांदवतात असं दृष्टांतांनी स्पष्ट केल्यावर या विवेचनाचा मथितार्थ सांगताना ज्ञानदेव म्हणतात की श्री गुरु आणि शिष्य या दोन शब्दांचा श्री गुरु असा एकच अर्थ आहे. ही रूपे जरी भिन्न वाटत असली तरी जो गुरु तोच शिष्य आहे. ही दोन्ही नावे त्या एका परमात्म्यानेच स्वीकारलेली आहेत. शब्दाच्या व्युत्पत्तीच्या दृष्टीने पाहू गेल्यास गुरुत्वाच्या योगे त्यांना गुरु असं म्हटलं जातं. गुरु या शब्दाचा अर्थ बृहत म्हणजे ब्रह्म असा आहे, म्हणून गुरु म्हणजे परब्रह्म. शिष्य शब्दाची शिष्य तैसव शिष्य हा अशी व्युत्पत्ती आहे. सर्वाचा विलय झाला तरी जो शिल्लक राहतो तो शिष्य. भागवतात यो व शिष्येत सोस्म्यहम असे वचन आले आहे. सर्वांचा विलय झाल्यानंतरही जो उरतो तो मी म्हणजे परमात्मा असं म्हटलंय. त्यामुळे शिष्य शब्दाचा अर्थ सुद्धा परमात्मा असाच होतो. म्हणून ज्ञानदेव सांगतात की शिष्य आणि गुरुनाथ या दोन शब्दांचा श्री गुरु हा एकच अर्थ होतो. तेव्हा तेथे द्वैत नाहीच व त्या संबंधाने येणारे वंद्य आणि वंद्यकत्व हेही भाव नाहीत. गुरु शिष्य या उभय रूपाने एकच गुरुतत्व नांदत आहे. गुरु आणि शिष्य याचा जर अर्थ एकच आहे तर गुरु शिष्य असा दोनपणा नांदण्याचे कारण तरी काय असा प्रश्न साहजिकच उभा राहतो. त्याचे स्वामीजींनी स्पष्टीकरण केलं आहे की स्वभावे भोगाया निजानंद. स्वसुखाची आळुकी भोगण्यासाठीच एकच गुरुतत्व गुरु आणि शिष्य असे दोन भागात विभागले गेले. वस्तुतः तेथे दोन पण नाही, ते त्यांचे एकत्व ज्ञानदेव पुन्हा विविध दृष्टांतांनी स्पष्ट करतात. सुवर्ण आणि लेणे. पहिला दृष्टांत आहे सोने आणि त्यापासून बनलेला अलंकार याचा. यात कार्यकारण भाव आहे. सोने हे मूळ कारण आणि त्यापासून बनलेला अलंकार हे कार्य. सोने हे कारण, अलंकार हे कार्य व सुवर्णत्व हा धर्म असे 3 प्रकार भासत असले तरी सुवर्णत्व हा धर्म कार्य आणि कारण यांच्यात म्हणजेच सोने आणि अलंकार यांच्यात समान रूपाने आहे. सोन्याचे अलंकार आणि सोने असे आपण 2 शब्दप्रयोग करीत असलो तरी दोन्ही मिळून एक सोनेच असते. अलंकार आपल्या घटकभूत द्रव्यापासून वेगळे होऊ शकत नाहीत. सोन्याच्या सर्व आकार जातात. एका सोन्याचीच व्याप्ती असते. एक सुवर्णच नाना रूपे धारण करते. तसेच उपास्य गुरु आणि उपासक शिष्य ही 2 रूपे एका परमात्म्यानेच धारण केलेली आहेत. सोन्याचा अलंकार सोन्यापासून भिन्नपणे राहू शकत नाही. फक्त मूळ लगडीला वेगवेगळी कलाकुसर प्राप्त झाली की त्याला बांगडी, हार, कुंडल असे वेगवेगळे आकार प्राप्त होतात व अशी वेगवेगळी नावे येतात. पण तरीही त्या सर्वांमध्ये सुवर्णत्व समानतेने नांदत असते. दोन्ही ठिकाणी द्रव्यत्व एकच आहे. त्या सर्व आकारात सुवर्णत्व ओतप्रोत भरलेलं आहे. सुवर्ण व सुवर्णाचे अलंकार दोन्ही एका सुवर्णावरच नांदतात. तसे
उपास्य सद्गुरू आणि उपासक शिष्य असे दोन भाग वाटत असले तरी एका परमात्म्यानेच धारण केलेली ही दोन रूपे आहेत. दुसरा दृष्टांत आहे चंद्र व चांदण्याचा. आता सोन्याच्या दृष्टांतात परमात्मा रूपाने सोने आणि अलंकार एकच असले तरी अलंकारांची विविधता असू शकते, पण गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये तसाही निराळेपणा नाही. हे सांगण्यासाठी त्यांनी हा चंद्रबिंब व चांदण्याचा दृष्टांत दिला आहे. सोन्याचा उंदीर आणि सोन्याचा गणपती असा व्यवहारात दोघांमध्ये कदाचित वेगळेपणा जाणवेल, तेवढाही वेगळेपणा गुरु आणि शिष्य यांच्यात नाही. हे स्पष्ट करण्याकरता ज्ञानदेव चंद्र व चांदणे यांचा दृष्टांत देतात. चंद्र आणि चांदणे म्हणजे चंद्रप्रकाश ही नावे जरी वेगळी असली तरी चंद्रबिंबाला सोडून चांदण्याला राहता येत नाही. त्यामुळे चंद्र आणि चांदणे हे दोन निराळे पदार्थ मानता येत नाहीत. तसेच परमात्मा स्वरूपातून शिष्याला बाजूला काढता येत नसल्यामुळं गुरु आणि शिष्य हे दोन पदार्थ नाहीत, तर दोन्ही मिळून एक गुरुरूपच आहे. चंद्र हे कारण आणि चांदणे हे कार्य, या दोन्ही ठिकाणी चंद्रत्व हा धर्म नांदत असतो. चंद्र व त्याचे चांदणे म्हणजे चंद्रप्रकाश या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत. चांदणे म्हणजे चंद्रप्रकाश, चंद्र व चंद्रप्रकाश ही नावे फक्त दोन आहेत. चंद्राला सोडून चांदण्याला राहता येत नाही. जो चंद्र तोच चंद्रप्रकाश, या दोन्ही गोष्टी एका चंद्रबिंबावरच राहतात. त्यामुळे गुरु वेगळा आणि शिष्य वेगळा अशी परिस्थिती नसून दोन्ही मिळून गुरुरूप असा एकच पदार्थ आहे. ज्ञानदेवाने गुरु शिष्य यांचे ऐक्य स्पष्ट करण्यासाठी पुढे आणखी काही दृष्टांत दिले आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन आणि वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.